आज आपण घरच्या घरी लादी पाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात बनते। तुम्ही नक्की करून पहा। तर त्यासाठी मी इथे 1 वाटीपेक्षा थोडं कमी असं गरम पाणी घेत आहे। तर घेताना मी थोडं गरमच घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथं आपल्याला 2 मोठे चमचे, मी इथं मोठा चमचा वापरत आहे, तर 2 मोठे चमचे मी इथं साखर वापरत आहे। तुम्ही पिठी साखर किंवा साखर दोन्ही वापरू शकता, पण मी इथं वजनी प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट मेजरमेंटनी जरी वजन करून जरी तुम्ही केला तरी काही हरकत नाही। ही रेसिपी अजिबात बिघडत नाही, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथं मी एक अर्धा मोठा चमचा घेतलेला आहे, ईस्ट घेतलेला आहे। आता साखर विरघळेपर्यंत आपलं पाणी कोमट झालेलं आहे। पाणी बोट जाण्याइतपत कोमट झाल्यानंतरच आपल्याला ईस्ट त्याच्यामध्ये घालायचं आहे। अगदी नॉर्मल टेम्परेचरला जरी पाणी आलं तरी चालेल, पण गरम पाण्यात ईस्ट टाकायचं नाही, ही महत्त्वाची टीप आहे। आता इथं मी वजनी प्रमाणात पाव किलो मैदा चाळून घेतलेला आहे। वाटीचं प्रमाण म्हटलं तर इथं तुम्ही बघू शकता की मी इथं 2 वाट्या मैदा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तर आता आपल्याला हे छान एकत्र करून त्याचा डो बनवून घ्यायचा आहे। मी इथं वजनी प्रमाण देखील व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे, स्क्रीनवर तुम्ही त्याप्रमाणे जरी केला तरी अगदी परफेक्ट प्रमाणात होतं। आणि चमच्याच्या आणि वाटीचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे। जर वजन काटा जर कोणाकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही वाटीने आणि चमच्याने करू शकता, पण चमच्याचं मेजरमेंट आहे ते एकच मोठा चमचा आपल्याला सगळ्या ह्याच्यासाठी वापरायचा आहे आणि मिठाला आपल्याला छोटा चमचा वापरायचा आहे। आता इथं मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तेलाच्या जागी तुम्ही 10 ग्राम बटर जरी वापरला तरी चालेल, तर तो सुद्धा आपल्याला 1 चमचा बटर असं घ्यायचं आहे। तर जितकं आपल्याला हे मळता येईल तितकं एकजीव मळून घ्यायचं आहे। मी तर फ्लॅट सरफेससाठी मी तर ताटाचा वापर केलेला आहे, तुम्ही कशावरही फ्लॅट सरफेसवर आपण मळू शकता। तर आपला डव असा हा स्ट्रेची झाला पाहिजे, तो असा तुटला नाही पाहिजे। त्यामुळे तुटला तर समजायचं की त्याला अजून मळण्याची गरज आहे, तो असा खेचला तर तो तुटला गेला नाही पाहिजे, ही एक महत्त्वाची टीप आहे। तर ती आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूंनी असा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आणि तो आपल्याला आता 1-1.5 तासासाठी झाकून ठेवायचा आहे। इथं मी क्लीन पेपरने रॅप करत आहे। जर तुमच्याकडे ते देखील अवेलेबल नसेल तर मग तुम्ही कपडा झाकून कवर करू शकता। आता 1-1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपला डव छान फुललेला आहे। आता त्याला आपल्याला जास्त मळून असं घ्यायचं नाही आहे, जी काही मळण्याची प्रोसेस आहे ती आपल्याला सुरुवातीलाच करायची आहे। आता फक्त आपल्याला थोडंसं असं फोल्ड मेथडनी एकत्र करून घ्यायचा आहे गोळा, आणि तो गोळा एकत्र झाला की त्याचे एक पाव किलोचे 8 बन्स तयार होतात साधारण। मग तुम्ही क्वांटिटी तशी कमी जास्त करू शकता, अर्धा किलोचं, 1 किलोचा वगैरे। तर मी इथं पाव किलोच्या प्रमाणात तुम्हाला दाखवत आहे। तर आपल्याला आता ह्याचे 8 आपल्याला समान भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हा बन घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने होतो आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी त्यावेळी आपण बनवू शकतो। फक्त आपल्याला जे ईस्ट वापरायचं आहे ते आपल्याला फ्रेश वापरायचं आहे। जुनं ईस्ट जर तुम्ही वापरला तर तुमचं बॅटर असं फुललं जाणार नाही, त्यामुळे ईस्ट वापरताना हे फ्रेशच ईस्ट वापरा। मी इथे इन्स्टंट ईस्ट वापरलेलं आहे। ॲक्टिव्ह ईस्ट वापरलं तर तुम्हाला एक 10-15 मिनिटांसाठी ते पाण्यामध्ये घालून ठेवावं लागेल। जेव्हा आपण साखर आणि ईस्टचं मिश्रण बनवतो तेव्हा एक 10-15 मिनिटांसाठी त्याला रेस्ट द्यावी लागते, मग त्याच्यामध्ये मैदा घालायचा। आता मी इथं एका टिनला ऑइल ब्रश करून घेत आहे आणि आपल्याला छान असे गोळे बनवून त्याच्यामध्ये ठेवायचे आहे। हा मायक्रोसेफ बाऊल आहे, तर मी मायक्रोवेव्ह देखील आपल्या 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि त्याचं टेम्परेचर हे 180 डिग्री ठेवलेलं आहे। तर आता हे छान आतल्या साईडनी गोळे फोल्ड करत जायचे आहेत। मी इथं दाखवते त्या पद्धतीने असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे की जेणेकरून वरचा जो सरफेस आहे तो त्याचा प्लेन आला पाहिजे आणि जे काही अशी दुमड आहे ही खालच्या बाजूला आपल्याला पुरचुंडीसारखी गोळा करून त्याचा गोल बनवून मग ते ठेवायचं आहे, म्हणजे वरून कुठलाही बन जो आहे तो क्रॅक होत नाही।
आता इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्याला मी तेलाचा ब्रश फिरवून घेत आहे. तुम्ही टीनला जे मी ऑइल वापरलं त्या जागी तुम्ही बटर देखील वापरू शकता, पण वरून आपल्याला ऑइलच वापरायचं आहे. जर तुम्ही अंडं खात असाल तर अंडं देखील वापरलं तरी चालेल, पण आपण इथं व्हेजच बनवत आहोत त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केला. आता एक 15 मिनिटांसाठी त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की गोळे परत फुललेले आहेत आणि आपला ओव्हन देखील गरम झालेला आहे. आता आपल्याला तो 180 डिग्रीला मला बरोबर एक 25 मिनटं लागलेले आहेत बेक करण्यासाठी. तर तुम्ही 25 मिनटावरच ठेवा. जर वाटलं तर तुम्ही टायमिंग थोडं वाढवू शकता, पण 25 मिनिट इनफ आहेत. आता आपला बन जे तयार झालेले आहे ते गरम आहेत तोपर्यंतच मी त्याच्यावर बटर फिरवून घेतलेलं आहे आणि परत झाकून ठेवलेलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला डिमोल्ड करायचे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता बन अगदी छान थंड झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत, छान भाजलेले आहेत. मी तुम्हाला असे थोडेसे ओपन करून दाखवत. हे तुम्ही नुसते खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता, पावभाजीसोबत खाऊ शकता, मुलांना जामसोबत देऊ शकता. तुम्हाला हवं तसं त्या पद्धतीने हे बन तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे नक्की करून पहा आणि शेअर करा.